ठाकरे बंधूंचं स्टेटमेंट चुकीचं नाही. 6 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याबाबत शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्रीचा अवलंब करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला मनसेनं पहिल्यापासून तीव्र विरोध केलेला आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सरकारची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकारची भूमिका आपणास मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मनसेची री ओढली आहे. हिंदीला विरोध नाही, पण पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता मराठी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज उद्धव या ठाकरे बंधूंच्या वक्तव्यावर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली. ठाकरे बंधूंचं स्टेटमेंट चुकीचं नाही असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तसेच 6 जुलैच्या मोर्चातील सहभागावर भाष्य केलं आहे. माझ्या मते या सगळ्यांचा जो आग्रह आहे तो प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती करू नये असा आहे. 5वी नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो, त्यामुळे हिंदी भाषेला एकदम साईडचं समजण्याचं कारण नाही. पण लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये किती भाषा ते आत्मसात करू शकतात यावर भाषांचा लोड टाकावा लागेल, याची देखील विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. दुसऱ्या भाषेचा लोड टाकला आणि मातृभाषा बाजूला पडली तर ते योग्य नाही आणि म्हणूनच 5वीपर्यंतच्या हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. माझ्या मते या सगळ्यांचा आग्रह जो आहे तो प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये. 5वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. हिंदी देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याचं सर्वांचं कारण नाही. पण हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात तो करू शकेल, त्याचा किती भाषेचा लोड टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल. तो लोड टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही. आणि म्हणून 5वीपर्यंत हिंदी भाषेचा संबंधीचा हट्ट सरकारने सोडावा. त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढं जे काही करायचं असेल ते 5वीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेतील, त्याला आमचा विरोध नाही. पण आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलत आहेत त्याचा ठाकरे बंधू त्याचे मी स्टेटमेंट आता बघितलं, ते काही चुकीचं नाही. त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि नको आहे या दोन्ही गोष्टी सांगितले आणि त्यामुळं त्या निमित्तानं महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील, भूमिका घेत असतील तर ते मातृभाषेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.